नमस्कार मंडळी, मी ऑपरेटर आकाश जाधव. आपण आलेलो आहोत चिखली गावामध्ये आणि आपल्यासोबत पिंपरी चिंचवडचे नवनिर्वाचित महापौर रविदादा लांडगे आपल्या सोबत आहेत. तर दादा, काल आपण महिलांसाठी एक निर्णय घेतला, त्याबद्दल थोडंसं इन डिटेलमध्ये सांगा. आरोग्य सेवेच्या ज्या महिला कर्मचारी होत्या त्यांना नाईट ड्युटी नाईट शिफ्ट ही कंपल्सरी केली होती. तर सर्व महिलांचा त्याला विरोध होता, सर्व नगर सदस्यांचा विरोध होता. सर्वसाधारण सभेमध्ये सर्व नगरसेवकांनी त्याला विरोध केला आणि सर्व शहरातील नागरिकांनी त्याला विरोध केला. त्यामुळं आरोग्य प्रशासनाला आयुक्तांना निर्देश दिले की रात्रीची जी शिफ्ट आहे ती महिलांची बंद करावी, कारण महिलांची सुरक्षा आपली प्राथमिक जबाबदारी असते आणि त्यांनी त्या मागणीला किंवा विनंतीला दाद देऊन ती तुरंत बंद केली. ठीक आहे, पण आता पिंपरी चिंचवडमध्ये सर्वात मोठी समस्या आपल्याला कोणती वाटते, ते समस्या सोडवण्यासाठी आपण काय करणार आहोत? पिंपरी चिंचवड शहर हे संपूर्ण देशात झपाट्याने वाढत चाललेलं शहर आहे. आता शहराची लोकसंख्या 35 ते 37 लाख आहे. ती पुढं जाऊन येणाऱ्या 5 ते 10 वर्षात ती 50 लाखाच्या वर आणि 1 कोटी लोकसंख्या आपल्या शहराची लवकरात लवकर होणार आहे. तर सर्वात मोठी समस्या इथं पिण्यायोग्य स्वच्छ आणि नियमित पाणी. त्याची समस्या सोडवण्यासाठी महास्केटची जी राहिलेली पाईपलाईन आहे उर्वरित, ती लवकरात लवकर पूर्ण करून या शहरवासींना स्वच्छ आणि नियमित पाणी देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही देणारच आहोत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टीला सर्वात जास्त जागा 85 जागा आहेत आणि स्वतःच्या एकट्याच्या जीवावर त्याने बहुमत मिळवलं. त्याच्या विजयाचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? शहरातील स्थानिक सर्व नेते, दोन्ही आमदार, 4ही आमदार म्हणलं, आमदार महेशदादा आहेत, शंकरबाबू आहेत, तसेच अमित गोरखे आहेत, उमाताई आहेत आणि भारतीय जनता पक्षावर मनापासून प्रेम करणारे या शहरातील सर्व नागरिक, सर्वांना मी याचं श्रेय देतो. धन्यवाद. तर हे होते